हाय फ्रेंड्स, तर हा आहे माझा पहिला ब्लॉग. तर मी ब्लॉग बनवायला चालू केलेला आहे. तर आम्ही चाललेलो आहे म्हसोबाच्या वाडीला. हे बघा आमच्या गावाकडचा रस्ता कसा आहे ना, किती खराब आहे. तर आम्ही चाललेलो आहे खंडोबाच्या मंदिरात आणि आमचं स्प्लिंकर बदलायला. हे आमच्या गावाच्या अलीकडचं गाव आहे कडकनाथवाडी. ह्या गावाला कडकनाथवाडी म्हणतात. बघा कसं आहे कडकनाथवाडी. हा रस्ता किती छान आहे. हा बघा पुढं नगारा आलेला आहे, नगारा चाललाय देवाचा. किती मस्त आहे ना. आम्हाला थांबवलं या मुलांनी भंडारा लावायला. भंडारा लावला, किती मस्त वाटतं ना. लहान मुलं येतात, एन्जॉय करतात. गावाकडं किती मस्त, म्हणजे एन्जॉय करायचं प्रत्येक गोष्टी, थोड्या थोड्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. हा बघा नगारा मस्त आहे ना. तर हे आहे कडकनाथवाडीचं खंडोबाचं मंदिर. कसं आहे खंडोबा मंदिर. हे बघा हे बघा आमच्या गावाच्या अलीकडचं तळे. किती भरपूर पाणी. यावेळेस पाऊस भरपूर झाल्यामुळं पाणी पण जास्त आहे. पूर्ण डोंगरात गाव आहे आमचा. पूर्ण डोंगर आहे साईडनी आणि डोंगराच्या आतमध्ये आमचं गाव आहे. खूप छान आहे. गावाचा व्हिडिओ नाही काढायला जमलं मला, कारण आमच्या गावामध्ये रेंज येत नाही थोडं पण मोबाईलला. त्यामुळे व्हिडिओ वगैरे जमत नाही काढायला. त्यामुळे मी गावाच्या बाहेरच थोडा व्हिडिओ काढून ठेवलेला आहे. हे बघा तळाच्या साईडला आमचं गाव आहे. पूर्ण असं डोंगराच्या आतमध्ये खाली खड्ड्यात आमचं गाव आहे. खूप मस्त गाव आहे. आत्ता उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात इतकं भारी वाटतं ना आमच्या गावाला. खूप मस्त. लोक लोणावळा इकडं तिकडं फिरायला जातात, पण आम्हाला आमच्या गावातच भारी वाटतं.